नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी विनोद जाधव. मुलांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असो, त्या सुट्ट्यामध्ये काय करावं, त्या सुट्ट्यांचा आपण योग्य वापर कसा करावा, हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि हे केवळ विद्यार्थ्यासाठीच नव्हे, तर हे पालकांसाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. बघा, सर्वच मुलं या सुट्ट्यांची खूप वाट बघत असतात. सुट्ट्या कधी येतील, सुट्ट्या आल्यानंतर मी हे करेन, सुट्ट्या आल्यानंतर मी ते करेन, सुट्ट्या आल्यानंतर मी खूप वेळ झोपी जाईन, सुट्ट्या आल्यानंतर मी लवकर उठणारच नाही, सुट्ट्या आल्यानंतर मी इकडे जाणार आहे, मी तिकडे जाणार आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. काही काही मुलं म्हणतात की मी काहीच करणार नाही. परंतु सतत या गोष्टी बोलणारे मुलं सुद्धा ज्यावेळेस खरंच सुट्ट्या लागतात त्यावेळेस काय करतात, तर हे मुलं काय करतात, एक 2 ते 3 दिवसानंतर सुट्टीला कंटाळून जातात आणि तासाला मला खूप कंटाळा आलेला आहे, मला बोर होत आहे, मला काही करमतच नाहीये, मी काय करू हे कळत नाही, असे प्रश्न उपस्थित करत असतात. मग लगेच प्रत्येकाच्या डोक्यात, प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एकच विचार येतो, तो म्हणजे काय, अरे याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासला लावा, अरे याला एखाद्या ॲक्टिव्हिटीच्या क्लासला लावून द्या, अरे याला एखाद्या, म्हणजे काही येणं तेन करून पालक काय करतात की त्याला कुठंतरी गुंतवायला बघत असतात. परंतु गंमत काय आहे, ऑलरेडी मुलगा हा गुंतलेलाच होता, शाळेच्या वेगवेगळ्या कामामध्ये गुंतलेला होता, शाळेच्या नंतर एखाद्या शिकवणीमध्ये म्हणजे ट्युशनसाठी गुंतलेला होता आणि त्याला स्वतःसाठी वेळ नव्हता ना, पालकांनाही त्याच्यासोबत घालवण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे आता या सुट्ट्यामध्ये आपण त्या सुट्ट्यांचा आपण कशा प्रकारे वापर करू शकू, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि याच्यावरचे काही बघूया, आपल्या परीने काय सांगता येईल ते बघूया. बघा, एकतर सुट्ट्या म्हटलं की पालक आणि विद्यार्थी यांच्या नात्यामध्ये अतिशय जवळीकता निर्माण करता येऊ शकते. कारण की पालकही आणि विद्यार्थी दोघंही बिझी आहेत, दोघांनाही एकमेकासोबत घालवण्यासाठी वेळ नाहीये. मग आता कमीत कमी विद्यार्थ्याकडे तरी वेळ आहे ना, की ज्यावेळेस पालकांना वेळ आहे त्यावेळेस ते त्यांच्यासोबत घालवतील. त्यामुळे आपण काय करू शकतो की चांगल्या पद्धतीने कमीत कमी मुलांची सुसंवाद घडवण्यासाठी या सुट्ट्यांचा आपण योग्य वापर. पहिल्यांदा काय, तर मुलांना जर कुठल्या ॲक्टिव्हिटी येत नसतील तर त्या ॲक्टिव्हिटी शिकवण्यासाठी आपण या सुट्ट्यांचा वापर करू शकतो. म्हणजे जसं आता समजा एखाद्या मुलाला सायकल चालवायला येत नसेल तर त्याला सायकल शिकवा, आणि पालकांना विनंती आहे की या सुट्ट्यामध्ये त्या विद्यार्थ्यासोबत आपण सुद्धा सायकल खेळली पाहिजे. तर मुलांमध्ये काय म्हणतात की एक नात्यामध्ये जी बॉन्डिंग म्हणतो ना आपण, ती चांगल्या प्रकारे वाढू शकते आणि मुलंही तुमच्यासोबत सहजरित्या त्यांच्या मनातील गोष्टी बोलू शकतील. मुलांना याच सुट्ट्याच्या दरम्यान जर कधी तुम्ही बाजारमध्ये खरेदी करण्यासाठी जात असाल, साधी गोष्ट आहे, भाजी घेण्यासाठी जात असाल, तर मुलांना सोबत न्या, त्यांना तिथला व्यवहार कळू द्या, पैसे ते देतील, किती भाजी घ्यायची ते घेतील, म्हणजे याच्यातून त्यांच्यामध्ये व्यवहार हा समोर येईल. आता काही आपल्यासारखे काही शेतकरी सुद्धा आहेत की मुलांना या उन्हाळ्यामध्ये शेती, आता आपण उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, प्रत्येक ऋतूमध्ये आपण मुलांची काळजी घेतो. परंतु सुट्ट्यामध्ये काय करायचं, मुलांना शेतामध्ये न्यायचं, थोडंसं काम करू द्या, त्यांच्या पायाला, त्यांच्या शरीराला ती उन्हाच्या त्या गोष्टी लागू द्या, म्हणजे मुलांना शेतीचं महत्त्व कळेल आणि आपण खात असलेल्या 2 घासाचं सुद्धा महत्त्व कळेल. पुढं काय करू शकतो आपण की मुलांना बघा, बचत कशी करावी याचे काही चर्चेतून धडे द्यायचे. जर एखाद्या मुलाने बचत केलेली असेल तर त्या बचतीच्या पैशामधून, त्याच्या गल्ल्यामधून एखादी वस्तू खरेदी करता येते का ते बघायचं, म्हणजे त्यालाही त्याच्या पैशाने घेतलेल्या वस्तूची किंमत कळायला लागते. जर कधी बँकेचं काम असेल तर आपण मुलांना बँकेच्या सुद्धा कामासाठी आपण मुलांना घेऊन जाऊ शकतो. त्यामध्ये स्लिप भरण्याची पद्धत कशी असते, सेव्हिंग अकाउंट काय असतं, करंट अकाउंट काय असतं, हे सुद्धा मुलांना कळून घेऊ शकतो. आता बघा, हा जो काळ आहे तो इंटरनेटचा आहे.
मग आपण यूट्यूबवर रील्स बघण्यापेक्षा, यूट्यूबवर लोकांचे अनावश्यक व्हिडिओज बघण्यापेक्षा मुलाला जर त्या यूट्यूबवरच एखादी ड्रॉइंग करणारी, एखादी ॲक्टिव्हिटी करणारी जर गोष्ट त्याला जर शिकता आली या सुट्ट्याच्या दरम्यान, तर आपण त्याचा त्या पद्धतीने वापर करू शकतो. बघा, याच सुट्ट्यामध्ये केवळ मुलीच नव्हे तर मुलांना सुद्धा स्वतःच्या पोटासाठी 2 घास कसे तयार करता येतील, म्हणजे कमीत कमी नाश्ता त्याला तयार करता यावा, घराची छोटीफार स्वच्छता त्याला करता यावी, स्वतःच्या कपड्यांना इस्त्री कशी करावी, या गोष्टींचे धडे सुद्धा आपण या सुट्ट्यामध्ये मुलांना देऊ शकतो. तसेच काही विद्यार्थी असतात की ज्यांच्या अक्षरामध्ये सुधारणा नसते, त्या मुलांनी थोडासा वेळ काढायचा आहे. सुंदर हस्ताक्षरासाठी स्वतः कुठे क्लास न लावता स्वतः एका पेजवर एक दिवशी जर व्यवस्थित लिखाण केलं तर त्यांच्या अक्षरामध्ये निश्चित बदल होऊ शकतो. किंवा आणखीन हे करू शकता तुम्ही, थोडासा वेळ काढून जर आपण इंग्लिश असेल, विज्ञान असेल, त्यानंतर अशा अनेक वेगवेगळ्या विषयाचे जे काही शब्दार्थ आहेत ना, ते सुद्धा या सुट्टीमध्ये पाठ करू शकता आणि हसत खेळत अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही या सुद्धा गोष्टी या ॲक्टिव्हिटीमध्ये करू शकता. तसेच जर आपल्याला थोडासा वेळ असेल, सायंकाळची वेळ असेल किंवा सकाळची वेळ असेल, जर आपल्या परिसरामध्ये जर एखादं धार्मिक ठिकाण असेल, एखादं मंदिर असेल, तर अवश्य तिथं आपल्यासोबत आपल्या मुलाला घेऊन जा, जेणेकरून त्याच्यामध्ये काही धार्मिकता सुद्धा निर्माण होईल. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, ती थोडीशी राहूनच गेली परंतु ती नक्की सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. ती म्हणजे की मुलाला किंवा मुलीला स्वतःसाठी का होईना थोडाफार तरी स्वयंपाक यावा, थोडीफार तरी स्वच्छता यावी, इस्त्री करता यावी, स्वतःचे कामं स्वतः करता यावे, याचे सुद्धा या सुट्ट्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे या झाल्या काही गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला तिथल्या तिथं करता येतील. आता मुलं याच्यामध्ये किती इंटरेस्ट घेतील हा विषय त्या पालकांवर सुद्धा आधारित असतो, त्या मुलांवर सुद्धा आधारित असतो. त्याऐवजी जर वेळ असेल पालकांना तर मुलांना ट्रिपला न्या. फक्त तिथं एन्जॉय व्हावा असं नव्हे, तर त्या एन्जॉय सोबत एखादं ऐतिहासिक ठिकाण असावं, एखादं भौगोलिक ठिकाण असावं आणि त्या गोष्टीचं महत्त्व सुद्धा त्यांना कळावं. यासाठी सहल किंवा ट्रिप काढत असताना गड किल्ले असतील, भौगोलिक ठिकाणं असतील, ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाणं असतील, अशा ठिकाणी तुम्ही सहली काढू शकता आणि थोडंफार त्यांच्यामध्ये रिफ्रेशमेंटची भावना निर्माण करू शकता. बघा, मला आठवतं की आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना, तर आम्ही आमच्या म्हणजे काही जण त्यांच्या मामाकडे जायचे, कोणी काकाकडे जायचे, कोणी आजी आजोबाकडे जायचे. एक महिना संपर्क होत नव्हता, ते तसेच राहत होते. त्यामुळे मुलांना व्यवहार कळत होता, व्यवहार कळत होता, कसं राहावं, कसं बोलावं, म्हणजे हे जे काही नीतिमत्तेचे धडे आहेत ना, ते आई वडिलांपासून दूर राहिल्यावर कळतात. मग असं काही जमतंय का की आपल्या बहिणीकडे, भावाकडे, आजीकडे, आजोबाकडे आपल्या मुलांना काही दिवसासाठी ठेवता येईल? बघा करून, काय हरकत आहे? त्यांच्यामध्ये आपोआप सगळ्या गोष्टी या डेव्हलप होत जातात. तसेच मुलांसोबत या दरम्यान मुक्त खेळ खेळा, मुलांसोबत वेळ द्या, जास्तीत जास्त त्यांना मैदानी खेळ खेळायला लावा, जेणेकरून त्यांना मोबाईलवरचे खेळ आणि मैदानी खेळ यामधला फरक कळेल आणि ते मैदानामध्ये आपली एनर्जी चांगल्या प्रकारे युटिलाइज सुद्धा करू शकते. पुढं मुलांना चित्र, रांगोळी, काही मुली असतात त्यांना मेहंदी असते, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या क्लासमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या गोष्टी त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करू शकता. बघा, हा इतका वेळ असतो ना सुट्ट्यांमध्ये की आपण त्याचा कशा प्रकारे वापर करू शकतो, तर एक छान पुस्तके वाचू शकतो, गोष्टी वाचू शकतो, कथा कादंबऱ्या वाचू शकतो, कविता वाचू शकतो आणि मुलांमध्ये एक प्रकारे साहित्याची आवड निर्माण करू शकतो. इतकंच नव्हे तर या सुट्ट्यांमध्ये जेवढे काही आवडीचे पदार्थ आहेत ना, ते मुलांना करून द्या, स्वतःही खा, मुलांनाही खायला प्रवृत्त करा. बघा, मुलांना त्यांचं मन प्रसन्न होईल अशा प्रकारचं वातावरण देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते पुढच्या वर्षीचा अभ्यास नीट करतील. सुट्ट्यांमध्ये जर त्या मुलांची जर कॅपॅसिटी असेल तर इतर क्लास तुम्ही लावू शकता, स्पोकनचे क्लास असतील किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटीचे असतील किंवा स्विमिंगचे असतील, परंतु त्या मुलांना त्याची बळजबरी करू नका. मुलांना सरळ सांगा, या सुट्ट्या तुझ्या इच्छेवर मी देणार आहे, तुला जे करायचे ते तू कर,
परंतु मला मात्र परीक्षेमध्ये म्हणजे पुढच्या येणाऱ्या सत्रामध्ये व्यवस्थित अभ्यास करून चांगले गुण मिळवून दे. आपोआप. बरोबर आहे. म्हणजे आपण त्यांना एक हाताने देत आहोत आणि दुसऱ्या हातानं त्यांच्याकडून त्यांचा निकाल घेत आहोत. अशा प्रकारे आपण अतिशय आनंदात सुट्ट्या या घालवू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.